इलेक्शन इलेक्शन आलं इलेक्शन, इलेक्शन इलेक्शन आलं इलेक्शन, इलेक्शन इलेक्शन लीडरचा सिलेक्शन, इलेक्शन इलेक्शन लीडर. नमस्कार, मी मयूर संजय पवार. 2026-27 कार्य मंत्रिमंडळात मी परिपाठ मंत्री म्हणून उभा आहे. सर्वांनी मला मत द्या. मी तुम्हाला पुस्तक शिकवायची सर्व विश्वास सर्वांना मला माझे नाव रविशंकर नागरे. मी आता 4वीत शिकले. मी अभ्यास मंत्री या पदासाठी उभे आहे. सर्वांनी मला मत कृपया करून सर्वांनी मला मत द्या. तुम्हाला अभ्यासात कोणतीही अडचण आली तर मी तुम्हाला जे हवे असेल ते देईन. नमस्कार, माझे नाव धीरज प्रधान आहे. मी आता 4वीत शिकले. मी मुख्यमंत्री या पदासाठी उभी राहिलेली आहे. तुम्ही सर्वांनी मला मत द्या. इथे शाळेची मंत्री झाले तर मी तुमच्या विविध प्रकारचे खेळ घेईन व तुमचे आपले चाललेले उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करेन. नमस्कार, माझे नाव रविशंकर नागरे. मी आता 4वीत शिकते. मी अभ्यास मंत्री या पदासाठी उभी आहे. सर्वांनी मला मत द्या. मी जर का अभ्यास मंत्री झाले तर तुम्हाला अभ्यासात कोणतीही अडचण येऊ देणार नाही. तुम्ही अभ्यास मंत्री या पदासाठी उभी आहे. शाळेची अभ्यास झाले तर मी अभ्यासात मदत करेन व तुमच्या पाठ करून घेईन. आपल्या शाळेची विद्यार्थी नाशिकसाठी परीक्षेला गेले होते. आता आपण एवढी तयारी करूया. आपले 10 विद्यार्थी नाशिकसाठी परीक्षेला जातील. मी आपल्या शाळेचे परिपाठ मंत्री या पदासाठी उभी आहे. मी जर का परिपाठ मंत्री झाले तर तुम्हाला बातमी, सुविचार, सूत्रसंचालन, अजूनही विशेष या सर्व गोष्टींमध्ये खूप मदत करेल. धन्यवाद. परिपाठ मंत्री या पदासाठी उभी आहे. तुम्ही सर्वांनी जर का मला मत दिले तर मी परिपाठ मंत्री होईल व तुम्हाला परिपाठात कधीही अडचण येऊ देणार नाही. तुम्हाला जर मत दिले मी तुम्हाला सहलीला नेण्यासाठी प्रयत्न करेल. तुम्हाला शिस्त करावे. तुम्ही सगळेजण मला मत द्या. तुमच्या सहलीमध्ये झाले तर तुमच्या सगळ्यांच्या सहलीमध्ये मदत करेल. मी सांस्कृतिक मंत्री या पदासाठी उभी आहे. मी जिल्ह्यात आपण शाळेत असे खेळ घेऊ. आपल्या शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रम अधिक सुंदर बनवण्यासाठी मला तुमची साथ हवी आहे. कृपया करून तुम्ही मला पाठिंबा द्या आणि मला मत द्या. धन्यवाद. मी सहलमंत्री झाले तर मी तुम्हाला छान ठिकाणी नेईन व तुम्हाला आपल्या शाळेत विविध उपक्रम राहते. मी सर्वांना स्वच्छ राखण्याची क्रीडामंत्री या पदासाठी उभा आहे. तुम्ही जर मला मत दिले तर तुम्हाला चांगले चांगले मला मत दिले तर मी तुम्ही मला येथे शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक आपण मोठ्या उत्साहामध्ये पार पाडत आहोत आणि तुम्ही सर्वजण अगदी उत्साहाने आणि आनंदाने या ठिकाणी आलेले आहात. तर या प्रसंगी उपस्थित असलेले आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सन्माननीय ग्रामस्थ, पालकवर्ग तसेच आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आणि आमचे मार्गदर्शक श्री कोथमिरे सर, त्यानंतर माझे सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि येथे उपस्थित विद्यार्थी मित्रांनो, बघा असं असतं का काही नाही, तर त्याबरोबर काय येत असतं, एक जबाबदारी पाहिजे आणि ती योग्य व्यक्ती. मग कोणत्या निकषावर तुम्ही मतदान देणार आहात, तर तो विद्यार्थी खरोखर ते पद व्यवस्थितपणे सांभाळू शकेल का, शाळेसाठी त्याचा फायदा होईल का, हे बघूनच आपण मतदान करणार आहोत की नाही बरं. तर बघा, लोकशाही
हजेरी क्रमांक